काही लोकांचं असं म्हणणं होतं की बा आपल्या कळंब ते यवतमाळचं काम जास्त चालू नाही आहे, पण मित्रांनो तुम्ही जर त्या स्पॉटवर जर गेले तर निश्चितच तुम्हाला तिथं कामाची काय रूपरेषा आहे ते कळेल. कारण की मित्रांनो आपण जर बाहेरून जर बघितलं गाडीतून तर इतक्या दुरून आपल्याला तिथे काय वर्क चालू हे दिसत नाही, परंतु तिथं प्रत्येक स्पॉटवर जर तुम्ही गेले तर असंख्य प्रमाणामध्ये कामं चालू असलेले आपल्याला दिसतात. मोठमोठ्या सर्व कामं जे आहेत मिस्त्रीने चालू आहे, मोठमोठ्या मशीननेच कामं चालू आहे. तर मित्रांनो या जवळपास या मार्गावरचे जे 90 पूल होते त्यातले जवळपास 80 ते 90% पुलं पूर्ण झालेले आहेत. आणि जे टनल होते 700 मीटरपासून तर 3 किलोमीटरपर्यंतचा टनल आहे, त्या टनलचं सुद्धा काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे. आणि आम्ही अगोदर तुम्हाला सांगितलं की ज्या रेल्वेच्या स्लीपर ज्या आहेत त्या आपल्या दिग्रसपर्यंत रेल्वे स्टेशनपर्यंत आलेल्या आहेत. इलेक्ट्रिकचे जे पोल आहेत तर त्याचं दिग्रसच्या समोर जर तुम्ही वाईगोळ एरियामध्ये जर गेले तर त्याचंसुद्धा काम पोल बसवण्याचं काम चालू आहे. याचा अर्थ मित्रांनो ही जी रेल्वे आहे तर ही जास्तीत जास्त या काही 1 ते 1.5 वर्षामध्येच आपल्याला धावताना दिसेल. आणि आम्ही जेव्हा सांगत होतो वारंवार की हा जो रेल्वे मार्ग आहे तर हा रेल्वे मार्ग मित्रांनो भविष्यामध्ये बँगलोर टू दिल्ली व्हाया कोणती प्रगती मित्रांनो एकाच वेळेस होत नाही, परंतु आता त्याचे काम भरपूर प्रमाणात झालेलं आहे. या भागातील जे 10 जिल्हे आहेत तर 10 जिल्ह्यामधील हा जो रेल्वेचा जे फायदा जो आहे तर या 10 जिल्ह्यामधील सर्व वर्गातील लोकांना याच्यात होणार आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो शेतकऱ्यापासून तर व्यापाऱ्यापर्यंत सर्वांनाच ही रेल्वे लाभ देणारी आहे. मित्रांनो अतिशय कमी दरामध्ये रेल्वेचा प्रवास सर्वात सुलभ होते, सर्वात सुरक्षित प्रवास हा रेल्वेचा आहे. त्यात मित्रांनो सर्वात महत्त्वाची वाहतूक व्यवस्था, सगळा कच्चा माल आणि पक्का माल दळण व्यवस्थेवर त्याचा भाव अवलंबून असतो. मित्रांनो एखादी कंपनी जर एखाद्या ठिकाणी जर प्रोडक्शन करत असेल तर तिथून ती वस्तू एखाद्या गिरायकापर्यंत जायपर्यंत त्याचा जो ट्रॅव्हलिंगचा खर्च आहे तो सुद्धा त्या MRPमध्ये येत असतो. आणि जर ह्या वस्तू जर आपल्या इथं बाहेर रोड जर आल्या मित्रांनो तर आज डिझेलचे त्याचे भाव तुम्हाला माहीत आहेत कसे आहेत, तर त्या हा पर्याय म्हणून ही रेल्वे खूप व्यवस्थित. आणि भारतामध्ये सर्वात स्वच्छ सूर्यप्रकाश असतो मित्रांनो. तर रेल्वेचे मित्रांनो सोलरचे सुद्धा मोठे मोठे प्लॅन्ट चालू आहेत की भविष्यामध्ये जी रेल्वे जी आहे ती स्वतःच वीज निर्मिती करील. त्यामुळे ही जी रेल्वे आहे तर ही अशीच चालू राहील आणि आपल्या भागातील प्रगती अशीच होत राहील. आपण बघू आता आपण बघू शकता की आपण टनलच्या समोर आलेलं आहे चालत आणि त्याचंसुद्धा काम आम्ही सांगितलं त्याप्रमाणे आता जवळपास अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. आमचे जर व्हिडिओ जर आवडले नक्कीच तुम्ही आम्हाला फॉलो करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.